राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादकांचं तोंड कडू होणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऊसाला प्रति टन 15 रुपये कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या रुपयांपैकी 5 रुपये थेट पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी दिले जातील, तर उर्वरित 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले जाणार आहेत। अतिवृष्टी बाधितांसाठी केलेल्या या 15 रुपयांच्या कपातीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्यानं त्यांना मोठा दणका बसलाय। पूरग्रस्तांसाठी त्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणते निर्णय घेतलेत ते आपण पाहूया। पूरग्रस्तांसाठी ऊस बिलातून प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे। 15 रुपयातले 5 रुपये हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत आणि यातले 10 रुपये जे आहेत ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग होतील। यंदा 13.26 कोटी टन ऊसाचं गाळप हे अपेक्षित आहे। प्रति टन 15 रुपयांनुसार सरकारला 200 कोटींचा निधी मिळणार आहे। दरम्यान या सगळ्या निर्णयावर भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय नेमकं म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। याच्यामध्ये काही लोकांनी विनाकारण गैरसमज आणि बदनामी, सरकारची बदनामी करण्यासाठी काही हे मला वाटतं षडयंत्र मला वाटतं चालवलेलं आहे। वस्तुस्थिती महाराष्ट्र अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्या वेळेस संकट येतात त्यावेळेस सहकारी संस्था मदत करतात। तो काही भार कोणत्या शेतकरी देणार नाही, कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी घणाघात केला, पाहूया। एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे। महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे। असं असताना टनाला 15 रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय, याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकारला खऱ्या अर्थानं जर पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर मला असं वाटतं की पुढचे 4 वर्ष एकाही आमदारांनी पगार घेऊ नये। सरकारी खर्चातून सगळ्या मंत्र्यांचं, आमदारांचं फिरणं सरकारी खर्चातलं बंद करावं आणि आमदारांचा जो 4 वर्षाचा पगार जमा होईल, प्रधान सचिवाचा, कलेक्टरचा यांचा जो पगार 4 वर्षाचा पूर्ण जमा होईल, हा पूर्ण पगार 4 वर्षाचा यांनी पूरग्रस्तांना दिला पाहिजे। आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे, तो अडचणीतनं त्याच्यावर परत हादीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न। आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, इथं ऊस उत्पादक आहे। ऊस त्यांचं पीक गेलंय, कदाचित एक 4-5 टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये, त्या 5 टनातले 15 रुपये तुम्ही काढून घेणार आहात का? ऊस उत्पादक कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार श्रीमंत शेतकरी, फार उत्पादन असणारा शेतकरी असं न पाहता तो शासनाला जे काही कर रूपाने भरतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट जो रोजगार निर्मिती होती त्याच्याकडे सुद्धा वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे। म्हणून ती कारखानदारी टिकली पाहिजेत आणि जर ऊस उत्पादक टिकला तरच ती कारखानदारी टिकणार आहे।